माझ्या लग्नाला 20 वर्षे झाली होती आणि मला 2 मुले आहेत. 16 वर्षांचा एक मुलगा आणि 13 वर्षाची एक मुलगी. मी सासू-सासऱ्यांबरोबर आणि माझ्या मुलांबरोबर माझ्या सासरी राहत होते आणि माझा नवरा दुसऱ्या शहरामध्ये नोकरी करत होता. ते आम्हाला दर महिना खर्चासाठी पैसे पाठवत होते आणि स्वतः 4-5 महिन्यातून एकदा घरी यायचे. माझ्या लग्नाचा 20वा वाढदिवस होता. तेव्हा माझ्या मुलांनी त्यांच्या बाबांना सरप्राईज देण्यासाठी हट्ट करून मला माझ्या नवऱ्याकडे एकटीला पाठवले. जेव्हा माझ्या नवऱ्याच्या फ्लॅटवर पोहोचले तेव्हा लग्नाच्या 20 वर्षानंतर मला माझ्या नवऱ्याचे एक असे सत्य ठाऊक झाले की माझ्या पायाखालची जमीन सरकली. आई, हे बघ, तिकीटसुद्धा बुक झाले आहे. आता तर ऐक ना गं आमचं. असे बोलत शुभांगीच्या मुलाने अक्षयने त्याच्या आईचे तिकीट मोबाईलवर कन्फर्म करून तिला दाखवले. शुभांगी काही बोलणार तेवढ्यात तिची मुलगी श्वेता तिच्या भावाकडे पाहत म्हणते, खरंच दादा, तिकीट बुक झाले आहे. म्हणजे आता बाबांकडे जाण्यासाठी आईला कोणीही थांबवणार नाही. शुभांगी आपल्या दोन्ही मुलांकडे पाहत म्हणते, तुम्हा दोघांना काय झाले आहे? हा कसला हट्ट करून बसला आहात तुम्ही दोघे? अक्षय आनंदाने आपल्या आईकडे पाहत म्हणतो, आई, किती चांगलं वाटेल ना बाबांना जेव्हा तुला ते तुमच्या लग्नाच्या 20व्या वाढदिवसानिमित्त अचानक तुला समोर पाहतील. बाबा तर आनंदाने वेडे होतील आणि आमचे हे सरप्राईज गिफ्ट बाबांना सुद्धा खूप आवडेल. तेव्हा श्वेता म्हणते, आई, बाबा जसे दरवाजा उघडतील तेव्हा तू त्यांना पाहून सरप्राईज असे बोलायचे. अक्षय आणि श्वेताचे असे बोलणे ऐकून शुभांगी म्हणते, अरे, तुम्ही दोघे हे काय घेऊन बसलायत? तुम्ही दोघांनाही ठाऊक आहे ना तुमचे आजी आजोबा आजारी असतात. मी त्यांना सोडून कशी जाऊ शकते? तेव्हा अक्षय म्हणतो, आई, तू काय वर्षभर राहण्यासाठी जाणार आहेस का बाबांकडे? फक्त 1 महिन्याची तर गोष्ट आहे आणि हा दिवस तुझ्यासाठी आणि बाबांसाठी आहे जो तुम्ही एकांतात घालवू शकता. ना कुटुंब ना कोणती जबाबदारी, बस तू आणि बाबाच असाल. तेवढ्यात शुभांगीची सासू, जी काही दिवसांपासून पाहत होती की दोन्ही मुले आपल्या आईला त्यांच्या बाबांकडे पाठवण्यासाठी किती उत्सुक आहेत, ती सुद्धा म्हणते, ऐक ना गं शुभांगी, तू जा समीरकडे. तू येईपर्यंत मी इथले सर्व काही सांभाळेन. शुभांगी काही बोलणार त्याआधीच अक्षयने तिच्या तोंडावर हात ठेवून म्हणाला, आई, 2-3 दिवसानंतरची बुकिंग आहे, तयार रहा. शुभांगी आपल्या तोंडावरून अक्षयचा हात बाजूला करत म्हणाली, एवढ्या लवकर? तुम्ही दोघांनी तर मला विचार करायला सुद्धा वेळ दिला नाही. अक्षय म्हणाला, आई, आता काय विचार करणार आहेस तू? हे बघ, पटकन बॅगा भरायला घे. आता तर सर्वांचे बोलणे ऐकून शुभांगीचे मनसुद्धा समीरकडे जाण्यासाठी बेचैन होते. ती समीरच्या आवडीचे मोतीचूरचे लाडू बनवायला लागली. शुभांगीच्या हातचे मोतीचूर लाडू समीरला खूप आवडायचे. समीरची नोकरी दुसऱ्या शहरामध्ये होती. तिकडे त्याला चांगले पॅकेज मिळत होते. समीरचे तिथे एक घर आणि इथे एक पिढीजात घर होते, जिथे शुभांगी आता समीरच्या आईबाबांबरोबर आणि आपल्या मुलांबरोबर राहते. जेव्हा शुभांगीचे लग्न होऊन ती या घरात आली तेव्हा ह्याच पिढीजात घरामध्ये तिचे स्वागत झाले होते. समीरबरोबर ती तिकडे शहरात एकदाही गेली नव्हती. सासू-सासऱ्यांची देखभाल आणि त्यानंतर अक्षय आणि श्वेताचा जन्म झाला. मग हीच तिची दुनिया बनली होती. समीर दर महिन्याला तिच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवत असे. त्याच पैशातून शुभांगी घर खर्च करायची. समीर 4-5 महिन्यातून फक्त एकदा 2 दिवसांसाठीच यायचा. त्या 2 दिवसात सुद्धा घरातील सर्वधन त्याच्या अवतीभोवती असायचे. शुभांगी आणि समीरला एकमेकांना वेळ देता येत नसायचा. आज शुभांगीने समीरकडे जायचे म्हणून मनापासून सर्व तयारी केली होती. अक्षयने तिला ट्रेनमध्ये बसवले. एका लहान मुलाप्रमाणे तो तिला रस्त्यात सर्व डिटेल्स देत होता. कारण आता आपल्या आईला एवढ्या दूर तेही एकटीने पाठवायचे म्हणजे त्याला एक भीतीसुद्धा वाटत होती. शुभांगी अक्षयला समजावत म्हणाली, मी काही लहान नाही, तिथे जाऊन तुला फोन करेन. अक्षय म्हणतो, आई, मी तुला तुझ्या मोबाईलवर पत्ता पाठवला आहे, बरोबर तिकडेच जा. शुभांगीला अक्षयची काळजी समजत होती. एवढ्या दूर शुभांगीला एकटीला पाठवण्याचा हट्ट त्यानेच तर केला होता. पण आता त्याची आई तिथे व्यवस्थित पोहोचेल की नाही या भीतीने तो परेशान झाला. शुभांगीची ट्रेन सुटली. आता शुभांगीसुद्धा खुश होती. ट्रेनच्या खिडकीतून थंड हवा येत होती. ती खिडकीत बाहेर पाहत आपल्या लग्नानंतरचे समीरसोबत घालवलेले क्षण आठवत होती. एवढ्या वर्षांनी आता शुभांगी आणि समीर एवढे दिवस एकत्र राहणार होते.
तिने अंदाज बांधला होता की जेव्हा ती समीरच्या घरी जाईल तेव्हा तो घरीच असणार. रात्रभर शुभांगीने असेच समीरला भेटण्याच्या उत्सुकतेमध्ये घालवले. सकाळचे 6 वाजले होते. तेवढ्यात अक्षयचा तिला फोन आला. तो म्हणाला, आई, आता ट्रेनमधून उतरण्याची वेळ आली आहे. तू व्यवस्थित उतर आणि रिक्षा करून मी दिलेल्या पत्त्यावर जा. शुभांगी हसत म्हणाली, अक्षय, तू टेन्शन घेऊ नकोस. मी तिथे पोहोचल्यावर तुला नक्की फोन करेन. शुभांगीने रिक्षा पकडली आणि ती त्या पत्त्यावर पोहोचली. हळूहळू ती दरवाजापर्यंत गेली. दरवाजाची बेल वाजवण्याआधी तिने पर्समधून आरसा काढून स्वतःचा चेहरा पाहिला आणि हाताने आपले विस्कटलेले केस नीट करायला लागली. आणि मग तिने दरवाजाची बेल वाजवली. पहिल्यांदा बेल वाजवली तेव्हा समीरने दरवाजा उघडला नाही, पण जेव्हा दुसऱ्यांदा बेल वाजवली तेव्हा एका स्त्रीने दरवाजा उघडला. ती म्हणाली, तुम्हाला कोणाला भेटायचे आहे? शुभांगीने फोनवर ॲड्रेस दाखवत विचारले, समीर देशमुख यांचे घर हेच आहे का? ती म्हणाली, हो, हेच आहे. काय काम आहे तुमचे? शुभांगीने विचारले, तुम्ही कोण आहात? तेव्हा त्या बाईने तिची ओळख सांगत म्हणाली, मी त्यांची बायको आहे. शुभांगीने हे ऐकूनही विश्वास ठेवला नाही. तेव्हा आतून आवाज आला, रिया, लवकर ये ना यार, कोण आले आहे आता? ती बाई, जिचे नाव रिया होते, ती तिथेच उभी राहून मोठ्या आवाजात म्हणाली, अरे ऐक ना, जरा बाहेर येशील का? कोणीतरी तुला भेटायला आले आहे. शुभांगीला वाटले की हा दुसरा कोणीतरी समीर असेल. पण जेव्हा तिने समोर समीरला पाहिले तेव्हा तिला धक्का बसला. समीर शुभांगीला पाहून म्हणाला, तू? तो फक्त एवढेच बोलला. तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला. फोनवर नाव पाहिल्यावर खरंच समीरचा चेहरा सांगत होता की हा फोन अक्षयचा आहे. समीरने फोन कट केल्याचे पाहिल्याबरोबर शुभांगी काहीही न बोलताच तिथून निघाली. पण आता ती कुठे जाणार आहे हे तिला ठाऊक नव्हते. डोळ्यातील अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते. ती आपल्या पदराने डोळे पुसत दिसेल त्या रस्त्याने जोरात चालत होती. शुभांगी एका सामसून ठिकाणी येऊन पोहोचली तेव्हा तिच्या मोबाईलवर अक्षयचा फोन आला होता. पण अक्षयला काही बोलण्याची शुभांगीमध्ये हिंमत नव्हती. पण जर तिने त्याचा फोन उचलला नाही तर अक्षयला काळजी वाटेल. त्यामुळे शुभांगीने तिच्या आवाजाला नॉर्मल करत फोन रिसीव्ह केला. अक्षय म्हणाला, काय गाई, फोन का उचलत नव्हतीस? आई, सॉरी, तुला माझ्यामुळे त्रास झाला. माझे चुकले. मी उगाच तुला बाबांना असे सरप्राईज देण्याची आयडिया दिली. अगं, मी बाबांशी आत्ताच बोललो. ते त्यांच्या कामासाठी दुसऱ्या एका शहरामध्ये गेले आहेत. आई, तुला आता जे तिकीट मिळेल त्याने पटकन आपल्या घरी निघून ये. मला खूप टेन्शन येत आहे गाई. शुभांगी अक्षयच्या बोलण्यावर फक्त हो आणि करत होती. तिच्या गळ्यातून आवाज निघतच नव्हता. अक्षयने फोन कट केला. पण काही वेळापूर्वी तिला जे सरप्राईज मिळाले होते त्याला ती कशी विसरू शकेल? किती सोप्या पद्धतीने समीरने खोटे बोलून सांगितले की तो बाहेर आहे म्हणून. पण आता शुभांगी काय करेल, कुठे जाईल हे साधा फोन करून देखील विचारावे वाटेल नसेल का समीरला? ती समीरला लग्नाच्या 20व्या वाढदिवसानिमित्त एक सरप्राईज द्यायला आली होती. पण इथे तर समीरने तिला रिटर्नमध्ये सरप्राईज गिफ्ट दिले होते. तिला एवढ्या वर्षात समीरच्या बोलण्यावरून असे एकदाही वाटले नव्हते की त्याची एक वेगळीच दुनिया आहे. पण ती ज्या कुटुंबाला जोडून होती ते सुद्धा समीरचे जग होते ना. मग समीरने असे का केले? समीरला शुभांगीचा कंटाळा आला होता का? मग जर असे असेल तर त्याने तेव्हाच तिला का सांगितले नाही? समीरच्या अशा वागण्याची शिक्षा कोणाला द्यावी? तिच्या सासूसासऱ्यांना, ज्यांच्यासोबत राहून या 20 वर्षांमध्ये तिचे त्यांच्याशी एक अतूट नाते तयार झाले होते. घर, कुटुंब, मुलं बाळं या सर्वांची जबाबदारी घेताना शुभांगी स्वतःला विसरून गेली होती. आता शुभांगी पूर्वीसारखी दिसत नव्हती, कारण तिची जाडी वाढली होती. त्यामुळे ती बेढप दिसत होती. समीरला जे हवे होते ते त्याला रियामध्ये दिसले. रियाचा कमनीय बांधा, घारे डोळे, वेस्टर्न कपडे घालणारी आणि विशेष म्हणजे ती ही एक कमावती आणि मॉडर्न विचारांची स्त्री होती. त्यामुळे बहुधा शुभांगी त्याला आवडत नव्हती. पण तो अक्षय आणि श्वेताची जबाबदारी घेत होता. ती याबद्दल विचार करत होती. तेवढ्यात अक्षयचा परत फोन आला. तो म्हणाला, आई, तुला तिकीट मिळाली का? शुभांगी स्वतःला सांभाळत खोटे म्हणाली, बाळा, खूप मोठी लाईन आहे. मिळेल मला तिकीट, तू टेन्शन घेऊ नको. आता मी लाईनमध्येच उभे आहे. असे बोलून तिने फोन कट केला. ती तिथून उठली आणि स्टेशनकडे जाऊ लागली. वाटेत तिला काही गरीब लहान मुले तिच्याकडे येऊन तिला खाण्यासाठी काहीतरी मागत होती. तेव्हा शुभांगीला आठवले की तिच्या बॅगमध्ये मोतीचूरचे लाडू आहेत, ज्याची गरज आता कोणालाच नव्हती. तिने त्या लहान मुलांना लाडू दिले आणि पुन्हा स्टेशनकडे निघाली.
प्रवास करून घरी पोहोचल्यावर दरवाजात अक्षय उभा होता. आपल्या आईला समोर पाहताच तो तिच्या गळ्यात पडला आणि म्हणाला, थँक गॉड आई, तू आलीस. तेव्हा श्वेता असेच बोलली, आई तू तर बाबांना सरप्राईज देण्यासाठी गेली होतीस, पण तू स्वतःच सरप्राईज झालीस. अक्षय म्हणाला, माझी चूक होती. मीच हे सरप्राईज देण्याचे प्लॅनिंग बनवले. त्यानंतर शुभांगी अजून घरामध्ये पाऊल टाकतच होती की तेवढ्यात तिच्या सासूबाई म्हणाल्या, बिचारा माझा समीर दिवसभर या घरासाठी आणि आपल्याला काही कमी पडू नये यासाठी किती काम करतो. माझ्या लेकराच्या नशिबात सुखाचे 2 घाससुद्धा नाहीत. सासूचा समीरबद्दलचा विश्वास पाहून शुभांगी स्वतःचे अश्रू सांभाळू शकत नव्हती, पण आता ते तिला सहन होत नव्हते. सामान ठेवून ती कुणाला काहीही न बोलता बाथरूममध्ये जाऊन रडायला लागली. ती स्वतःला रडण्यापासून सावरू शकत नव्हती. समीरने तिला दिलेला धक्काच एवढा मोठा होता की तो तिला सहन होत नव्हता. तिलाही जोरात ओरडू वाटत होते. तिलाही समीरला काही विचारायचे होते, पण ती काहीही करू शकली नाही. ती समीरला काहीही न बोलता घरी आली होती. तिच्या आयुष्यातील 20 वर्ष काही साधारण नव्हती आणि कोणाच्या आयुष्यामध्ये एवढा मोठा प्रवास म्हणजे साधी गोष्ट नाही. समीरपासून दूर राहत असून सुद्धा शुभांगी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत होती. तिने आपल्या ह्या घराला स्वर्ग बनवले होते, पण आज तिला हे घर परके असल्यासारखे वाटत होते. आपल्या आईला एवढा वेळ बाथरूममध्ये गेलेले पाहून अक्षय बाहेरून म्हणाला, आई काय करत आहेस एवढा वेळ? तू ठीक तर आहेस ना? शुभांगीचा आवाज गळ्यातून बाहेर येत नव्हता. तिला अक्षयला बोलायचे होते, ठीक आहे, पण आईचा आवाज न आल्यामुळे तो पुन्हा म्हणाला, आई तू ठीक आहेस ना? शुभांगी दरवाजा उघडून थोड्या वेळाने रागाने म्हणते, काय लहान मुलासारखा करत आहेस? अरे मला खूप थकल्यासारखे वाटत होते, त्यामुळे मी डोळ्यांवर पाण्याचा हबका मारत होते. तू तर मला श्वाससुद्धा घेऊ देत नाहीस. अक्षयला आपल्या आईचे हे बोलणे खटकले. तो आईला म्हणाला, आई चल मी तुला ब्लॅक कॉफी बनवून देतो. तू थोडा वेळ आराम करून घे, म्हणजे तुला बरं वाटेल. शुभांगीने सुद्धा त्याला नकार दिला नाही. आज तिचे मन आणि आत्मा जळत होता. ती कोणाला काहीही न बोलता पलंगावर झोपली, पण समीर आणि रियाचा चेहरा डोळ्यासमोर येताच तिने खाडकन डोळे उघडले. काही वेळाने अक्षय ब्लॅक कॉफी घेऊन आला आणि शुभांगीच्या हातात कप देत म्हणाला, आई ही घे कॉफी. तो तिच्या जवळ बसला आणि म्हणाला, आई माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला ना? अक्षयचे बोलणे ऐकून शुभांगीने गप्प राहणे पसंत केले. तिला माहिती होते की ती त्याला काही बोलायला गेली की लगेच तिच्या डोळ्यातून आपोआप पाणी येईल. आई प्रवासात थकली आहे हा विचार करून तो म्हणाला, आई तू आराम कर. असे म्हणून अक्षय खोलीतून बाहेर निघून गेला. पण आता शुभांगी कसा आराम करू शकते? तिच्या तर डोळ्यातून झोप खूप दूर गेली होती. तिकडे रियाला खूप राग आला होता. तिने ओळखले होते की समीरने तिला फसवले आहे. त्याचे लग्न झालेले असताना देखील त्याने तिच्याशी दुसरे लग्न केले. समीरने तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण आता रियाने त्याच्यापासून दूरी बनवली होती. 5 वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर समीरने तिच्याशी लग्न केले होते. समीरने टाकलेल्या जाळ्यात ती अडकत गेली होती. त्याच्या प्रत्येक गोष्टीवर डोळे झाकून तिने विश्वास ठेवला होता. रिया समीरला म्हणाली, सकाळी ती बाई आली होती, ती कोण आहे? तो काहीही न बोलता तिच्या चेहऱ्याकडे नुसता पाहत होता, पण शेवटी त्याला सत्य सांगावेच लागले. समीर दर महिन्याला त्याच्या आईबाबांसाठी घरी पैसे पाठवत होता हे रियाला माहिती होते आणि त्याने रियाला असेही सांगितले होते की आईबाबांसोबत आमची एक बेसहारा नातेवाईकसुद्धा तिथे राहते. रियाने त्याला खूप वेळा सांगितले होते की मलाही तुझ्या आईबाबांना भेटायचे आहे, मला तिकडे घेऊन चल. पण समीर हे बोलायचा की तू मारवाडी आहेस, त्यामुळे तुला माझे आईवडील पसंत करणार नाहीत. जिथे समीर काम करत होता त्याच कंपनीत रिया देखील काम करत होती, त्यामुळे ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. 5 वर्षे एकत्र राहिल्यानंतर त्यांनी लग्न केले. आज समीरची हकीकत रियासमोर होती, पण रिया शुभांगीप्रमाणे कमजोर नव्हती. तिने समीरला पोलिसांची धमकी देत आपल्या सामानासह त्याचे घर सोडले. समीर डोक्याला हात लावून बसला होता. त्याने रियाला खूप समजावले, पण तिने काही त्याचे ऐकले नाही. सर्व काही एका सेकंदामध्ये बदलून गेले. इकडे शुभांगी सर्वांच्या नजरेपासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. 2 दिवस झाले तरी ती शांतच होती, पण हे सर्व अक्षय नोटीस करत होता. जेव्हाही अक्षय आपल्या आईला काही विचारायचा तेव्हा शुभांगी त्याचे बोलणे टाळायची. अक्षयच्या नजरेपासून स्वतःला वाचवत होती. अक्षयला सारखे वाटायचे हे सर्व त्याच्यामुळेच झाले आहे. त्याची आई मनापासून त्याच्या बाबांना भेटायला गेली होती, पण त्यांची भेटच झाली नाही.
त्यामुळे ती आई अशी वागत आहे. रियाने घर सोडून 3-4 दिवस झाले आणि म्हणून समीर इकडे घरी आला. त्याला पाहून त्याच्या आईवडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. श्वेताला सुद्धा बाबा आल्याचा खूप आनंद झाला होता. लगेच सासूने शुभांगीला सांगितले की समीर आला आहे, आज त्याच्या आवडीचे सगळे पदार्थ बनव. समीरच्या बाबांनी त्याला त्याच्या ऑफिसमधल्या कामांबद्दल विचारले. काही वेळ गप्पा गोष्टी केल्यानंतर ते उठून त्यांच्या खोलीत गेले. समीरने तिरक्या नजरेने अनेक वेळा शुभांगीला पाहण्याचा प्रयत्न केला, पण तिला काही फरक पडत नव्हता. काही वेळाने समीर शुभांगीजवळ गेला, पण शुभांगी पटकन दुसऱ्या खोलीमध्ये निघून गेली. आजच्या जेवणात शुभांगीने स्वतःच्या आणि आपल्या मुलांच्या आवडीचे पदार्थ बनवले. समीरच्या आईने रात्रीचे जेवण पाहून शुभांगीला खूप काही सुनावले. ती म्हणाली, यामध्ये एकही पदार्थ माझ्या मुलाच्या आवडीचा नाही. यावर शुभांगी काहीच बोलली नाही. तिला माहिती होते की एका आईला एवढ्या महिन्यानंतर आपल्या मुलाला पाहून किती आनंद होतो, मग तो मुलगा जवळ असू देत की लांब. शुभांगी सासूला काहीही बोलली नाही, पण अक्षय आपल्या आईच्या अशा वागण्याकडे लक्षपूर्वक पाहत होता. बाबा येण्याच्या आनंदाने ज्या आईचे हात थकत नव्हते, जी आई आनंदाने बाबांसाठी कितीतरी पदार्थ बनवायची, दिवस रात्र त्यामध्येच घालवायची, जी आई 6 महिन्यांची कसर 2 दिवसातच पूर्ण करायची, आज ती एवढी का बदलली आहे हा विचार सतत त्याच्या मनात येत होता. पण अक्षयने आताच याबद्दल आईला काही विचारणे योग्य समजले नाही. त्याला माहिती होते त्याची आई जे काही वागत आहे त्याच्यामागे कोणते तरी मोठे कारण नक्कीच आहे. तो आपल्या आईच्या चेहऱ्याकडे पाहायचा आणि त्यानंतर बाबांच्या चेहऱ्याकडे पाहून समजून घ्यायचा प्रयत्न करत होता की ह्या दोघांमध्ये काही झाले तर नाही ना. रात्रीच्या जेवणानंतर समीरने ठरवले होते की शुभांगी जेव्हा खोलीमध्ये येईल तेव्हाच तिच्याशी जे काही आहे ते बोलायचे, पण शुभांगीच्या डोक्यात काही वेगळेच चालले होते. समीर खोलीमध्ये शुभांगीची वाट पाहत बसला होता. श्वेता आजीच्या खोलीमध्ये झोपण्यासाठी गेली होती आणि अक्षय त्याच्या खोलीमध्ये जाऊन अभ्यास करत होता. शुभांगी स्वयंपाकघरात जेवणाची भांडी घासत होती. किचनमधील सर्व कामे केल्यानंतर शुभांगी अक्षयच्या खोलीमध्ये जाऊन म्हणाली, अक्षय, आज मला इथे झोपायचे आहे. हे ऐकून अक्षयने आपल्या आईला विचारले, आई, काय झाले? बाबांशी काही बोललीस का? तुमच्या दोघांमध्ये काही झाले आहे का? एवढे बोलता शुभांगीच्या डोळ्यातून पाणी आले. अक्षय तिच्याकडे जाऊन म्हणाला, आई, काहीतरी नक्कीच गोष्ट आहे जे तू आमच्या सर्वांपासून लपवत आहेस. आई, सांग ना, काय झाले आहे? पण शुभांगी डोळे पुसत म्हणाली, अक्षय, मला झोपू देत. लाईट बंद कर. बाळा, माझे डोके खूप दुखत आहे. अक्षय आपल्या आईची अवस्था पाहत होता, पण त्याला काहीही समजत नव्हते. झोप ना शुभांगीला येत होती, ना समीरला ना अक्षयला. इकडे समीर एकदा घड्याळाकडे पाहायचा आणि एकदा दरवाजाकडे पाहायचा, पण जेव्हा शुभांगी खोलीमध्ये आली नाही तेव्हा समीर तिला खोलीबाहेर पाहायला गेला. त्याने तिला किचनमध्ये पाहिले, बाथरूममध्ये पाहिले, पण ती तिथे नव्हती. त्याच्या आईच्या खोलीत तर शुभांगी जाणार नाही. तेव्हा त्याला समजले की शुभांगी अक्षयच्या खोलीमध्ये आहे, पण अक्षयच्या खोलीमध्ये जाऊन शुभांगीला बोलण्याची त्याची हिंमत झाली नाही. आता अक्षयलाही अंदाज आला होता की आईला काहीतरी झाले आहे आणि ही गोष्ट खूप मोठी आहे. आज जी आई त्याला दिसत होती ते आईचे रूप त्याने याआधी कधीच पाहिले नव्हते. शुभांगीकडे हजारो प्रश्न होते ज्याची उत्तरे तिला हवी होती. समीरने तिचा विश्वासघात केला होता. तिला आता या घरामध्ये राहायचे नव्हते. समीर दूर राहून तिची आणि तिच्या मुलांची जबाबदारी एक भार म्हणून उचलत होता. तोच भार आता शुभांगी उचलत शकत नव्हती. अक्षय आणि श्वेताच्या भविष्याचा विचार करून तिला गडबडीने कोणताही निर्णय घ्यायचा नव्हता. तिने विचार केला की जर घराबाहेर पडले तर मुलांना सांभाळण्यासाठी नोकरी करावी लागेल, पण तिचे तेवढे शिक्षणही झाले नव्हते. तिचे अर्धे आयुष्य तर स्वयंपाकघरातच गेले होते. या 2 मुलांना घेऊन ती कुठे भटकणार होती? माहेरी जाऊन तिला स्वाभिमानसुद्धा गमवायचा नव्हता. तिला माहिती होते की माहेर 2 दिवसांसाठीच चांगले असते. लग्नानंतर नवऱ्याला सोडून मुलांबरोबर तिथे राहणेसुद्धा कठीण आहे. आता समीर तिच्यासमोर जरी आला तरी तिला त्याचे काहीच वाटत नव्हते. 20 वर्षांची सोबत, 20 वर्षांचे प्रेम, 20 वर्षापर्यंत एकमेकांवर असलेला विश्वास, हे सर्व काही धुळीस मिळाले होते. शुभांगीच्या मनात हजारो प्रश्न होते आणि आता ह्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा तिला शोधायची होती. अक्षयला आईकडे पाहून समजले होते की आईच्या डोळ्यात काही झोप नाही. काहीतरी नक्की झाले आहे ज्याचा त्रास आईला होत आहे, पण आई सध्या त्याला बोलण्यासाठी तयार नाही. कशी तरी रात्र सरली. रोजच्या प्रमाणे शुभांगीच्या दिवसाची सुरुवात स्वयंपाकघरापासूनच झाली.
समीरला ठाऊक होते की शुभांगी रोज सर्वात आधी उठते. रात्रीपासून तो ह्याच वेळेची वाट बघत होता. समीर शुभांगीकडे जाऊन म्हणाला, शुभांगी, माझ्यावर नाराज आहेस का? पण शुभांगीने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. समीरने तिला 2-3 वेळा विचारले, पण शुभांगी त्याला काहीही बोलत नव्हती. ती आपली दररोजची कामे निमूटपणे करत होती. समीरला येऊन 2-3 दिवस झाले होते, पण त्याचे अजूनही शुभांगीसोबत काहीच बोलणे झाले नव्हते. तो मनात म्हणाला, शुभांगी आता रागात आहे, त्यामुळे ती माझ्याशी बोलत नाही किंवा माझे काहीही ऐकून घेत नाही. पण जेव्हा तिचा राग शांत होईल तेव्हा शुभांगीला माझ्याकडेच यायचे आहे. तसेही शुभांगी एक गृहिणी आहे, जी विचार तर करू शकते, पण कोणताही निर्णय स्वतः घेऊ शकत नाही. तिच्यामध्ये आणि रियामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. असा विचार करून समीर 2 दिवसानंतर निघून गेला. पण जेव्हा तो ऑफिसमध्ये गेला तेव्हा त्याने तिथे एक वेगळेच चित्र अनुभवले. ऑफिसमधील सर्वजण त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते. तो सुद्धा त्या सर्वांकडे पाहायला लागला, पण त्याचे सर्वात जास्त लक्ष रियाच्या केबिनकडे होते. रोजच्या प्रमाणे ती आजही तिथेच होती, पण आज त्याला तिच्यामध्ये काहीतरी वेगळे जाणवत होते. त्याने तिच्या केबिनमध्ये जाण्याचा विचार केला आणि संधी पाहून तो तिच्या केबिनमध्ये गेला. समीर नवऱ्याच्या हक्काने रियाला म्हणाला, रिया, हे काय, तू आज सिंदूर लावला नाहीस आणि गळ्यात मंगळसूत्रही घातले नाहीस. तुला माहिती आहे का याचा अर्थ काय आहे? रिया त्याला रागाने म्हणते, आधी तू माझ्या केबिनमधून बाहेर हो. समीर निर्लज्जपणे म्हणाला, मी का बाहेर बरं निघायचे? मी माझ्या बायकोशी बोलत आहे. तुला असे पाहून सर्वजण काय विचार करतील आपल्याबद्दल? रिया रागाने त्याला उलटून बोलते, काय विचारतील म्हणजे? ज्यांनी मला विचारले त्या सर्वांना मी तुझ्याबद्दल सांगितले आहे. तू एक धोकेबाज आहेस आणि हे सर्वांना माहिती झाले आहे. आता समीरच्या लक्षात आले की त्याला सर्वजण ऑफिसमध्ये येताना असे का बघत होते. समीर रियाला समजावण्याचा प्रयत्न करत होता. तो म्हणाला, मला थोडा वेळ हवा आहे आणि तू एवढ्या लवकर सर्व काही कसे संपवू शकतेस? अगं, तुझा नवरा अजून जिवंत आहे आणि तू मंगळसूत्र घालायचे सुद्धा सोडून दिलेस. रिया रागाने लाल होऊन म्हणाली, समीर, तुझ्या असण्याने किंवा नसण्याने मला काही फरक पडत नाही. मी नकळत एका स्त्रीच्या कुंकवाला हिरावून घेतले होते, पण आता माझ्या मनात तुझ्याबद्दल तिरस्काराशिवाय काहीही नाही. तू मेला आहेस माझ्यासाठी. रियाचे असे बोलणे ऐकून समीरने तिच्या 2 कानाखाली ठेवून दिल्या. याचा आवाज ऑफिसच्या स्टाफपर्यंत पोहोचला आणि सर्वजण धावत आले. तेव्हा रियानेही त्या सर्वांसमोर समीरच्या कानाखाली वाजवली आणि ती त्याला म्हणाली की आता ती त्याच्यावर धोकाधडीची केससुद्धा करणार आहे. समीर हे सर्व पाहून रागाने तिथून निघून गेला. इकडे जेव्हा समीर शहरामध्ये गेला तेव्हा रात्री सर्वजण झोपण्यासाठी गेले. तेव्हा अक्षय आपल्या आईकडे जातो. शुभांगी तिच्या खोलीतील लाईट बंद करून झोपण्याचा प्रयत्न करत असे, पण अक्षयला माहिती होते की त्याच्या आईचे डोळे बंद आहेत, पण डोळ्यामध्ये झोप अजिबात नाही. अक्षय म्हणतो, आई. अक्षयचा आवाज ऐकून शुभांगी म्हणते, अक्षय बाळा, काय झाले? तू अजूनही जागा आहेस? सर्व काही ठीक आहे ना? अक्षय म्हणतो, सर्व काही ठीक आहे आई, पण मला तुला काहीतरी विचारायचे आहे. शुभांगीला ठाऊक होते की अक्षय तिला काय विचारणार आहे, त्यामुळे ती बहाणा बनवत म्हणते, अक्षय, झोप बरं, रात्र खूप झाली आहे. पण तरीही अक्षय उदास होऊन म्हणतो, आई, मला माहिती आहे ना तू झोपू शकणार आहेस ना मी, त्यामुळे आपण बोलूयात. आई, हे बघ, जेव्हा मला किंवा श्वेताला एखाद्या गोष्टीमुळे त्रास होतो तेव्हा आम्ही दोघेही तुझ्याजवळ येतो आणि त्यानंतर आपण मिळून त्या समस्येचे निवारण करतो. मला माहिती आहे की तुलाही कोणत्या तरी गोष्टीचा त्रास होत आहे. मग मला सांग बरं, कोणती गोष्ट आहे ज्यामुळे तू सतत नाराज आणि दुःखी असतेस? अक्षयचे एवढे बोलणे ऐकून शुभांगी स्वतःला सांभाळू शकत नव्हती. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तिचे ओठ थरथरायला लागले. तिला अक्षयची बोलायचे होते, पण तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. ती डोळे पुसत अडखळत म्हणाली, तुझे बाबा. अक्षय म्हणाला, तुझे बाबा काय आई? पुढे बोल ना. शुभांगीला अक्षयला कसे सांगावे हे समजत नव्हते, पण अक्षयला समजले होते की ही जो काही गोष्ट आहे ती बाबासंबंधित आहे. आता त्याच्या मनात त्याच्या बाबांबद्दल खूप सारे प्रश्न आले की बाबांनी असे काय केले आहे ज्यामुळे आईची अशी अवस्था झाली आहे. काही वेळानंतर अक्षयला पकडून शुभांगी म्हणते, अक्षय, तुझ्या बाबांनी आपल्या सर्वांना फसवले आहे. त्या दिवशी जे काही घडले ते सर्व आज तिने आपल्या मुलाला सांगितले होते. आज अक्षयसमोर सत्य आले होते. त्याला तर विश्वासच बसत नव्हता की त्याचे बाबा असे काही करू शकतील. शुभांगी हुंदके देत रडत होती, पण अक्षय काही वेळ अगदी शांत होता.
अचानक एक प्रश्न आपल्या आईसमोर ठेवत अक्षय म्हणतो, आई, आता तू पुढे काय करणार आहेस? हा प्रश्न ऐकून शुभांगी अक्षयकडे पाहत म्हणाली, मला समजले नाही. तेव्हा अक्षय म्हणतो, आई, आता तुझी काय इच्छा आहे? म्हणजे असे रडून बाबांशी न बोलता असेच दिवस काढणार आहेस का, की काही विचार केला आहेस? अक्षयच्या प्रश्नामुळे शुभांगीला समजत नव्हते की अखेर तिला काय हवे आहे. आज अक्षयचे बोलणे ऐकून शुभांगी म्हणते, अक्षय, मला आता तुझ्या बाबांसोबत राहायचे नाही, पण तुझ्या आजी आजोबांशी माझे एक खूप चांगले नाते तयार झाले आहे. त्यांना हे सत्य कसे सांगू आणि त्यांना सोडून जाणे सुद्धा सोपे नाही. पण ते दोघे जे काही बोलत होते ते कोणीतरी ऐकत होते. आपल्या मुलाने केलेली फसवणूक आणि सुनेबद्दलचे प्रेम आणि विश्वास आज त्यांच्या डोळ्यांसमोर आला होता. शुभांगी रडत म्हणते, अक्षय, मला तर काहीही येत नाही, ज्यामुळे मी तुम्हा सर्वांची जबाबदारी उचलू शकेन. मी काय करू शकते तू सांग. अक्षयकडे सध्या याचे उत्तर नव्हते. त्या दोघांमध्ये काही गोष्टी काही निर्णयासोबत अर्धवट राहिल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी रोजच्याप्रमाणे शुभांगी आपल्या कामामध्ये व्यस्त होती. पण आता हे सर्व ऐकल्यापासून अक्षयची झोप उडून गेली होती. कारण त्याला आपल्या आईला तिचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मानाच्या लढाईमध्ये तिची साथ द्यायची होती. पण त्याचे वय खूप लहान असल्यामुळे तो काहीही करू शकत नव्हता. आता रियाचे वागणे पाहून समीर शुभांगीचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करण्यासाठी पुन्हा एकदा घरी आला होता. रियाने एका झटक्यात तिच्या जीवनामध्ये त्याचे असलेले अस्तित्व संपवून टाकले होते. पण त्याला शुभांगीवर पूर्ण विश्वास होता, कारण त्याला खात्री होती की ती रियाप्रमाणे नाही, ती खूप विचार करून निर्णय घेते आणि माझ्याशिवाय दुसरीकडे जाण्याचा कोणताही रस्ता आता तिच्याकडे नाही. समीर जेव्हा घरी पोहोचला तेव्हा त्याच्या आईने लगेच त्याला पाणी आणून दिले. त्याला थकलेले पाहून त्याची आई आपल्या पदराने त्याचा घाम पुसायला लागली. पण त्याच्या वडिलांना समीरचे येणे आवडलेले नव्हते, कारण रात्री त्याच्या वडिलांनी आपल्या सुनेचे आणि नातवाचे बोलणे ऐकले होते. समीरची नजर आता शुभांगीच्या चेहऱ्यावर होती. तिने सिंदूर लावला होता आणि लाल सिंदूर पाहून समीरच्या चेहऱ्यावर एका अहंकाराचे हास्य दिसत होते. समीरला पाहून अक्षय आणि शुभांगी एकमेकांकडे पाहत होते. समीरचे बाबा त्याला म्हणतात, मग अचानक इथे येण्याचे कारण काय? यावर समीर म्हणतो, बाबा, खूप दिवस झाले आहेत. माझ्या कुटुंबापासून मी दूर राहतोय. आता काही वेळ माझ्या बायकोला आणि माझ्या मुलांना द्यावा म्हणतोय. पण त्याचे बाबा रागामध्ये येऊन म्हणाले, किती स्पष्टपणे खोटे बोलत आहेस तू. माझा मुलगा एवढा नालायक निघेल याचा मी विचार देखील केला नव्हता. समीरची आई आपल्या पतीला म्हणते, तुम्ही माझ्या मुलाला नालायक का म्हणत आहात? दिवस रात्र तो आपल्यासाठी किती मेहनत घेतो. 2 वेळचे घरचे जेवण त्याच्या नशिबात नाही. आता जर तो आपल्यासोबत राहायला आला आहे तेव्हा तुम्ही सर्वजण त्याच्याबरोबर असे का वागत आहात? तेव्हा सासऱ्यांनी सर्वांसमोर समीरचे सत्य सांगितले. अक्षय आणि शुभांगीला तर काहीही समजत नव्हते की हे सर्व त्यांना कसे ठाऊक झाले. तेव्हा ते रात्री झालेली हकीकत सांगायला लागले की त्यांनी त्या दोघांचे बोलणे ऐकले होते. समीरसुद्धा काही कमी नव्हता. आज त्याने पुन्हा आपल्या नालायकपणाची ओळख करून देत सर्वांसमोर आपल्या वडिलांना म्हणाला, बाबा, तुम्ही या गावंढळबाईची बाजू घेत आहात. तिला तर घरामध्ये बसून रडण्याशिवाय दुसरे काहीच येत नाही. आणि तुम्ही हे विसरत आहात का? मी तुमचा मुलगा आहे, तोही सख्खा, आणि माझ्याशी तिचे लग्न झाले आहे म्हणून ती या घरात आली आहे. बाबा रागात म्हणाले की तुझे नशीब समज, तुला एवढी चांगली मुलगी बायको म्हणून मिळाली. आणि समीर, तू माझा सख्खा मुलगा आहेस, बहुतेक त्यामुळेच आतापर्यंत इथे उभा आहेस. तुझ्या जागी दुसरा कोणी असता तर त्याला मी धक्के देऊन बाहेर काढले असते. बाबांचे असे बोलणे ऐकून समीर म्हणाला, आता तुम्हाला माझ्यापेक्षाही ही प्यारी झाली का? समीरचे बाबा म्हणतात, अरे, ती मला सुरुवातीपासूनच प्यारी आहे, त्यामुळेच तर तिला ह्या घरची सून बनवले होते. समीर गर्वाने म्हणतो, पण ह्या कुटुंबाचा खर्च तर मी उचलतो ना. समीरचे बाबा म्हणतात, समीर, विचार करून बोलत जा. मला अजूनही पेन्शन मिळते. तुझे काही पैसे पाठवतोस ना, जरा सुनबाईला विचार, तेवढ्या पैशात घर चालते का? ती किती बचत करून घर खर्च करते. समीर आपल्या आईकडे पाहून म्हणतो, आई, पाहतेस ना बाबा काय बोलत आहेत? या बाईची बाजू घेऊन मला बोलत आहेत. घरात होत असलेला वाद पाहून शुभांगीने अक्षय आणि श्वेताला बाहेर जाण्यास सांगितले, कारण अक्षयचा राग शुभांगी ओळखून होती. आपल्या आईबद्दल अपशब्द ऐकून त्याला राग येईल, त्यामुळे अक्षय आणि समीरमध्येच वाद होऊ नयेत म्हणून तिने त्या दोघांना बाहेर जाण्यास सांगितले. आपल्या आईचे ऐकून अक्षय बाहेर गेला, पण खरंच त्याला खूप राग आला होता. श्वेता, जिला आपल्या बाबांबद्दल काहीही ठाऊक नव्हते, आईचे ते हुंदके देत रडणे आणि बाबांनी केलेली फसवणूक ह्या सर्व गोष्टींचा अक्षयला त्रास होत होता.
इकडे आपल्या मुलाचे ऐकून आई आपल्या पतीकडे पाहते तेव्हा समीरचे बाबा तिच्याकडे पाहत म्हणतात, समीर, तुझा मुलगा आहे म्हणून त्याचे बोलणे खरे आहे असे तर होऊ शकत नाही ना गं. अगं, या शुभांगीने आपल्या कुटुंबासाठी काय नाही केले. खरंच ती आहे म्हणूनच हे घर आहे, नाहीतर याला कुटुंब या शब्दाचा अर्थ तरी कळतो का? आणि जर कळला असता तर तो असा नालायकपणे वागलाच नसता. समीरची आई पतीचे बोलणे ऐकून गप्प बसते तेव्हा आपल्या आईला गप्प बसलेले पाहून समीर म्हणतो, आई, तू गप्प का आहेस? तू माझ्यासोबत आहेस की या बाईच्या सोबत? तेव्हा समीरची आई समीरच्या कानाखाली भडकावते आणि म्हणते, समीर, किती वेळ झाले तू फक्त बाई बाई असे बोलत आहेस? शुभांगी नाव आहे हिचे, विसरलास का? अरे, तुझ्या मुलांची आई आहे ती. समीर जोरात शुभांगीचा हात धरून ओढत तिला खोलीत घेऊन जातो आणि म्हणतो, आज तुझ्यामुळे माझ्या आईने माझ्यावर हात उचलला. तू तुझी लायकी विसरू नकोस. माझ्या तुकड्यांवर जगतेस तू. जर मी पैसे देणेच बंद केले तर तुझं काय करणार आहेस? मग हा जो माज आहे ना, तेव्हा निघून जाईल. समीरला हे बोलत असताना पाहून शुभांगी अक्षयच्या खोलीमध्ये निघून जाते. अक्षयने आपल्या बाबांचे बोलणे ऐकले होते. आता समीरमुळे शुभांगी रडत होती. तिच्यातला स्वाभिमान जागा करण्याची हीच ती वेळ होती. आता ह्या माणसाबरोबर इथे राहणे मुश्किल होते. अक्षय त्याच्या आईला काहीही बोलला नाही. त्याने विचार केला होता की आज आईचा जो काही निर्णय असेल तेव्हा तो तिच्यासोबत असेल. आपल्या आईचा आत्मविश्वास त्याला तुटू द्यायचा नव्हता. रात्री जेव्हा शुभांगी आपल्या सासऱ्याच्या खोलीमध्ये जाऊन तिचा निर्णय सांगते, बाबा, ह्या घरामध्ये आता मी राहू शकत नाही. मी मुलांना घेऊन जाणार आहे. मी आता समीरसोबत राहू शकत नाही. हे ऐकून तिची सासू म्हणते, शुभांगी, तू असे का बोलत आहेस? पराचा कावळा करू नकोस. अगं, पुरुषाची जात आहे ती. तो बाहेर राहतो, त्याच्याकडून झाली असेल चूक. भटकला असेल एक वेळ तो. बाईचे तर कामच आहे की नवरा कसाही असू देत, पण आपल्या नवऱ्याची साथ शेवटपर्यंत द्यायची. हे बघ शुभांगी, त्याची चूक पदरात घे आणि त्याच्यासोबत राहा. पण शुभांगी आता सासऱ्याकडे पाहून म्हणते, बाबा, बहुतेक माझे इथून जाणेच योग्य आहे. असे बोलून गोष्ट जास्त न वाढवता शुभांगी तिथून निघून जाते. रात्री झोप तर कोणाच्याही डोळ्यात नव्हती. सकाळी जेव्हा उठली तेव्हा दरवाजा उघडा होता. बहुतेक समीर गेला होता. समीर गेल्यानंतर सासऱ्यांनी शुभांगीला जाऊ दिले नाही. ते डोळ्यात पाणी आणून म्हणाले, म्हातारपणात आमच्या नातवंडांना दूर करू नकोस. मग नाईलाजाने शुभांगी तिथे राहू लागली. पण त्या घराला ती आपले मानू शकत नव्हती. तिथे राहताना तिला परकेपणाची जाणीव व्हायला लागली. शुभांगीच्या सासऱ्यांना शुभांगीचा उदास चेहरा पाहून खूप दुःख व्हायचे. त्यामुळे त्यांची तब्येत खराब व्हायला लागली. त्यांना ठाऊक होते की शुभांगीचे अचानक घर सोडून जाणे तिला आणि तिच्या मुलांसाठी खूप कठीण असेल. त्यांनी शुभांगीला घरामध्ये ठेवून घेतले होते, पण जेव्हा समीर इकडे येईल तेव्हा ती ह्या घरात राहणार नाही हे त्यांना ठाऊक होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या शेजारी राहणारी एक बाई, जिच्यासोबत त्यांचे उठणे बसणे असायचे, ती शुभांगीच्याच वयाची होती. ती शुभांगीच्या भोळेपणामुळे तिच्याकडून छोटे मोठे काम करून घ्यायची. शुभांगी देखील तिने सांगितलेले काम खूप चांगल्या प्रकारे करायची. यावेळी ती पुन्हा शुभांगीला म्हणाली, शुभांगी, मी एका संकटात सापडले आहे. शुभांगीने समीरबद्दल बाहेर कोणालाही सांगितले नव्हते. शुभांगी म्हणते, ताई, आता कोणत्या प्रॉब्लेममध्ये फसलीस? शेजारीण म्हणते, माझ्या मुलीचा उद्या वाढदिवस आहे. ह्यावेळी तू जेवण बनवतेस का प्लीज? कारण जी बाई जेवण बनवायला येणार आहे ती सध्या इथे नाही आणि आता घाईत कोणती दुसरी बाईही मिळत नाही. तुला माहिती आहे ना की माझ्याकडून हे काम होऊ शकणार नाही. 50 माणसांचे जेवण बनवणे मला काही जमणार नाही. माझ्या हातचे जेवण तुझ्या भावालाच आवडत नाही तर इतर लोकांना काय आवडणार? जर तू जेवण बनवले तर? शुभांगी म्हणते, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, पण मी तुझ्या घरी नाही तर माझ्या घरी जेवण बनवेन. तू येऊन घेऊन जा. ती शेजारीण खुश झाली. थँक्यू म्हणून निघून गेली. शुभांगीच्या मनात एक विचार आला. ती अक्षयकडे गेली. अक्षयला त्या शेजारणीने बोललेले सर्व काही सांगितले. ती म्हणाली, जर आपण होम डिलिव्हरीचा बिझनेस केला तर आपल्याकडे पैसेही येतील. आपल्या आईचे बोलणे ऐकून अक्षयच्या डोक्यामध्ये एक आयडिया आली. आता त्याचे लक्ष आईच्या बोलण्याकडे नव्हते. तो काहीतरी वेगळेच करण्याच्या विचारात होता. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याची आई शेजारणीसाठी रात्रीच्या जेवणाची तयारी करत होती तेव्हा अक्षयने जेवणाच्या प्रत्येक मेनूचा व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. शुभांगीला अजूनही माहिती नव्हते की अक्षयच्या डोक्यामध्ये काय चालू आहे. तिने सारखे सारखे त्याला विचारले की आज अचानक व्हिडिओ काढायचे काय सुचले तुला? पण अक्षय फक्त एवढे म्हणाला की त्याच्या मनात आले म्हणून व्हिडिओ बनवत आहे. शुभांगीला माहिती होते की अक्षय नेहमी मोबाईलमध्ये व्यस्त असतो, त्यामुळे तिने दुर्लक्ष केले.
सर्वजण शुभांगीच्या हातच्या जेवणाची तारीफ करत होते. सर्वांचे बोलणे ऐकून अक्षयला एक आशा दिसत होती. तो रात्री बसून मोबाईलवर काहीतरी करत होता. आता तो रोजच आईला स्वयंपाक बनवताना व्हिडिओ बनवू लागला. अक्षय आणि श्वेता रोज आईला नवनवीन पदार्थांची फरमाईश करू लागले आणि जेव्हा शुभांगी वेगवेगळे पदार्थ बनवायची तेव्हा अक्षय त्यांचे व्हिडिओ बनवू लागला. तिकडे समीर एकाच ऑफिसमध्ये रियासोबत काम तर करत होता, पण ऑफिसमध्ये आता त्याची काही इज्जत उरली नव्हती. त्याला रियाने त्याच्यावर केलेल्या आरोपांचा सामना करावा लागत होता. समीरने इकडे घरी तर पैसे पाठवणे बंद केलेच होते. त्याला असे वाटत होते की जर शुभांगीकडे पैसे नसतील तर ती पुन्हा त्याच्याकडे येईल. अचानक एके दिवशी शुभांगीची सासू आपल्या नवऱ्याला म्हणाली, 8 महिने झाले ह्या गोष्टीला, पण माझा मुलगा अजूनही घरी आला नाही आणि त्याने एकदाही फोन केला नाही. जरा तुम्ही त्याला फोन करून तरी विचारा कसा आहेस म्हणून. आपल्या पत्नीचे असे बोलणे ऐकून ते तिच्याकडे रागाने पाहत म्हणाले, त्याने कधी तुझी एवढी काळजी घेतली आहे का? काय बोलून गेला आहे तो इथून जाताना की आपण त्याच्या पैशावर जगतो? आपल्या बायको आणि मुलांची जबाबदारी जो उचलू शकत नाही अशा नालायक माणसाशी माझा काहीही संबंध नाही. सासरे पुढे म्हणाले, समीरने शुभांगीला झोकवण्यासाठी तिला पैसे तर देणे बंद केले, पण मी शुभांगीला ओळखतो. तिच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवली आहे तुझ्या मुलाने. मी शुभांगीच्या नावे एक फ्लॅट खरेदी करणार आहे. तिला जर जायचे आहे तर ती जाऊ शकते. आता तिला मी थांबवणार नाही. आपल्या पतीचे असे बोलणे ऐकून आता समीरची आई गप्प बसली. ती रोजच शुभांगीला पाहत होती. समीरला माफ करणे तिच्यासाठी अवघड होते. या घरात तर त्यांच्या हट्टामुळे ती राहत होती. शुभांगी आता बचत केलेल्या पैशातून घर चालवायला लागली होती. एके दिवशी सकाळी झोपेतून उठल्यावर अक्षय आपल्या आईच्या गळ्यात पडून ओरडतो. त्याचा वेडेपणा पाहून सर्वजण त्याला विचारतात की काय झाले आहे. अक्षयने सर्वांना त्याच्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ चालू करून सर्वांना दाखवला आणि अक्षय म्हणाला की आईचा हा व्हिडिओ फेमस झाला आहे. आता तिचे 11,000 सबस्क्रायबर्स झाले आहेत. आपल्या आईचे व्हिडिओमध्ये सर्वांची कमेंट अक्षय वाचवून दाखवत होता की सर्वांना तिच्या रेसिपी आवडल्या आहेत आणि तिला एका ब्रँडने देखील पसंत केले आहे. तिच्या अकाउंटमध्ये आता सध्या 10,000 रुपये जमा झाले आहेत. पण तो काय बोलत होता हे श्वेताशिवाय कोणालाही समजत नव्हते. अक्षयने सांगितले की तो त्याच्या आईच्या हातच्या पदार्थांच्या रेसिपीजचे व्हिडिओ बनवत होता आणि त्याला यूट्यूब आणि फेसबुक पेजवर पोस्ट करत होता. त्याने यासाठी सांगितले नव्हते कारण सुरुवातीला व्हिडिओ एवढे चालत नव्हते. त्यांना पॉप्युलर होण्यासाठी वेळ लागतो. या 9 महिन्यांमध्ये हे सर्व काही चांगले सुरू झाले. तो म्हणाला, जर आईने अशाच प्रकारे व्हिडिओ बनवून नवीन नवीन रेसिपी तिच्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केल्या तेव्हा तिला त्याचे खूप पैसे मिळतील. आज आईच्या अकाउंटमध्ये 10,000 रुपये आले आहेत. जर अशाच प्रकारे लोकांना तिच्या रेसिपीज आवडू लागल्या तर 25,000 ते 30,000 रुपयेसुद्धा मिळतील. अक्षयचे बोलणे ऐकून शुभांगीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला आशा नव्हती की ती सुद्धा काही कमावू शकते, पण अक्षयने तिच्यामध्ये एक आशा निर्माण केली होती. आज ही छोटी रक्कम असेलही, पण ते तिचे स्वतःचे हक्काचे पैसे होते. शुभांगीच्या डोळ्यातील आनंदाश्रू पाहून अक्षय तिच्या गळ्यात पडला. आज 2 वर्षे झाली आहेत. आता शुभांगी स्वतःच्या आपल्या रेसिपीचे व्हिडिओ मोबाईलवर बनवायला लागली आहे आणि तिने स्वतःला ह्यातच गुंतवून ठेवले आहे, ज्यामुळे आता पहिल्याच्या शुभांगीमध्ये आणि आताच्या शुभांगीमध्ये खूप फरक पडला आहे. शुभांगीचे राहणीमान, तिचा आत्मविश्वास सर्व काही बदलले आहे. आता शुभांगी आपले घर स्वतः सांभाळते आणि संपूर्ण घराचा खर्च ती एकटी करते. अक्षय आणि श्वेताचे शिक्षण उत्तम प्रकारे सुरू होते. एके दिवशी कोणीतरी दरवाजा वाजवला तेव्हा शुभांगीने दरवाजा उघडला. दरवाजात समीर उभा होता. शुभांगीकडे पाहून समीर तिच्याकडे एकटक पाहू लागला. ज्या शुभांगीला तो ओळखत होता ती आता पूर्णपणे बदलली होती. तिच्या वागण्यात, बोलण्यात आणि राहणीमानात खूप फरक पडला होता. शुभांगीने पाहिले की समोर समीर आहे. ती त्याला पाहून तिच्या खोलीमध्ये निघून गेली. समीरची अवस्था बिघडली होती. तो खूप अशक्त झाला होता. त्याचे डोळे खोल गेले होते. आपल्या मुलाची अशी अवस्था पाहून त्याची आई त्याला स्वतःच्या खोलीमध्ये घेऊन गेली. समीरला पाहून आईचे डोळे भरून आले, पण आईचे पांढरे शुभ्र कपाळ पाहून त्याला समजायला वेळ झाला नाही की त्याचे बाबा आता या जगामध्ये नाहीत. त्याच्या आईने सांगितले की त्याने जे शुभांगीसोबत केले तो धक्का त्यांना सहन झाला नव्हता आणि त्याचेच दुःख त्यांना सहन झाले नाही आणि त्यामुळेच ते हे जग सोडून निघून गेले. शुभांगी तर कधीच घर सोडून निघून गेली असती, पण मला ती एकटीला कशी सोडेल? तुझ्या चुकीमुळे तुझ्या बाबांनी त्यांचे सर्व काही शुभांगीच्या नावावर केले आहे. पण आज समीरला या गोष्टीचे दुःख नव्हते की आता त्याच्याकडे काहीच नव्हते, कारण त्याला आता त्याच्या चुकीची जाणीव झाली होती. रियाने त्याला पूर्णपणे बर्बाद केले होते.
ना नोकरी राहिली ना इज्जत. काही महिने तो जेलमध्ये राहून आला आहे. समीरला आता स्वतःची लाज वाटते, कारण त्याच्यामुळे सर्व काही बर्बाद झाले होते. आता समीर आला होता म्हणून शुभांगीने संध्याकाळी अक्षय आणि श्वेता आल्यानंतर घर सोडण्याचा निर्णय घेतला. तिची सासू म्हणाली, शुभांगी, मला ठाऊक आहे तू समीरला माफ करणार नाहीस आणि मीही तुला थांबवणार नाही, पण जाताना तुझ्या सासऱ्यांचा आशीर्वाद घेऊन जा. शुभांगीला काही समजत नव्हते. तिच्या सासूने शुभांगीच्या हातामध्ये चावी ठेवली आणि म्हणाली की तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी एक फ्लॅट खरेदी केला होता आणि त्यांची इच्छा होती की जेव्हा समीर येईल तेव्हा जर शुभांगीने घर सोडले तर तेव्हा ती त्या फ्लॅटमध्ये जाऊन राहू शकते. शुभांगीच्या डोळ्यात पाणी आले आणि भरल्या डोळ्यांनी तिने आपल्या त्या घराचा आणि आपल्या सासूचा निरोप घेतला. पण आज तिला थांबवण्याची समीरमध्ये हिंमत नव्हती. ह्या समाजात खूप स्त्रिया अशा आहेत ज्या रियासारख्या आहेत. कोणताही निर्णय घ्यायला वेळ लावत नाहीत, कारण त्या कमावत्या असतात, सक्षम असतात. पण काही स्त्रिया शुभांगीसारख्या सुद्धा आहेत. नवऱ्यापासून वेगळे झाल्यानंतर सुद्धा त्यांचे कुटुंबासोबत एक नाते बनलेले असते, त्यामुळे त्यांना तिथून बाहेर येण्यासाठी वेळ लागतो. समीरने शुभांगीला फसवले तरीही तिने त्याच घरामध्ये राहून आपल्या घराची जबाबदारीपासून तोंड फिरवले नाही. ह्या प्रवासात तिला तिच्या मुलाने अक्षयने सुद्धा साथ दिली, एक नवी दिशा दाखवली. समीर आल्यानंतर शुभांगीने घर सोडण्याचा जो निर्णय घेतला होता तो योग्य होता की अयोग्य हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.